चे हे डेफिनेशन काय आहे, एस्पेक्ट्स काय काय आहेत. आता आज आपण जो एक पुढचा पाठ आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ सायकॉलॉजी. सायकॉलॉजी हा आधी सेपरेट सब्जेक्ट असा नव्हता. इट वॉज अ पार्ट ऑफ फिलॉसॉफी. केवळ तत्वज्ञानाचाच भाग म्हणून या मानसशास्त्राकडे बघितलं जात होतं. मग आपल्याकडे गीता असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल किंवा दासबोध आहे, त्याच्यानंतर आणखीन बऱ्याचशा अशा ग्रंथांमध्ये हे मनाबद्दल भाष्य केलेले. इवन वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा एरिस्टॉटल किंवा प्लेटो, एपिक्टेटस, नित्शे फॉर दॅट मॅटर, या सगळ्यांनी मनाविषयी आधी पण लिखाण केलेलं आहे, पण ते सगळं तत्वज्ञानाच्या अंगाने. बट झालं काय की विल्यम वुंट यांनी जर्मनीमध्ये साधारण 1879 मध्ये मानसशास्त्राची पहिली आधुनिक अधिकृत अशी प्रयोगशाळा सुरू केली. आता प्रयोगशाळा म्हणायची म्हणजे काय, तर ते तिथे रिॲक्शन टाइम बघायला लागले. म्हणजे रबरी बॉल असेल किंवा टेनिस बॉल, तो जर का वरून सोडला तर खालती तो पडला आहे आणि त्याचा आवाज ऐकला आहे, हे आपण किती लगेच ओळखू शकतोय किंवा बघू शकतोय. आणि हा भाग हा प्रत्येकाचा वेगवेगळा कसा, तर जसं क्रिकेट मॅच मध्ये ऍक्शन रिप्लेच्या वेळेस आपण जे असं बघतो की मग ते असं टायमर दाखवतात, बॅट्समननी शॉट मारल्यावरती किती सेकंदांमध्ये किंवा किती मिनी सेकंदामध्ये फिल्डरनी ते हात उंच केले तसं कॅच पकडण्यासाठी किंवा आणखीन काय काय. तर हा मन म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मनाच्या रचनेचा अभ्यास आपल्याला करायला हवा. असा मुद्दा हा विल्यम वुंट यांनी सांगितला. त्याच वेळेस अमेरिकेला विल्यम जेम्स यांनी असं सांगितलं की मनाच्या रचनेचा जर आपल्याला अभ्यास असा करायचा असेल तर मनात मन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मनाच्या कार्यांचा अभ्यास आपण करायला हवा. उदाहरणार्थ आपलं कॉलेज आहे केटीएचएम. मग केटीएचएम ची रचना कशी आहे ती जर आपण अभ्यासली आपल्याला त्या कॉलेजबद्दल किंवा संस्थेबद्दल समजेल. आणि दुसरं, केटीएचएमच्या कॉलेजमध्ये म्हणजे किती प्रकारचे कोर्सेस आहेत, डिव्हिजन्स किती आहे, स्टुडंट्स किती आहे, टीचर्स किती आहे, ते कसे कसे कामं करतात, मग त्याच्यावरून सुद्धा आपल्याला हे समजू शकतं. हे जसं आहे अगदी तसंच हे मनाच्या बाबतीत. आपण विचार कसे करतो, आपण भावना कशा किती अनुभवतो, आपण कसे वागतो, आपल्याला काय स्वप्न पडतात, आपल्या इच्छा काय, आपल्या गरजा काय, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला ह्या दोन मार्गांनी समजू शकते, रचनात्मकवाद आणि कार्यात्मकवाद. आता ह्याच गोष्टी हे मीडियामध्ये पण ऍप्लिकेबल आहेत अर्थात. पुढचा मुद्दा हे पर्सनॅलिटीचे जे आपले थेरीज आहेत तेव्हा इन डिटेल होणारच आहे. हे झालं मनोविश्लेषण. जागृत मन, सुप्त मन, अबोध मन किंवा भूलभुलैया पिक्चर जर का तुम्ही बघितलं असेल, अक्षय कुमार शेवटी ती केस जी काही एक्सप्लेन करतो, कॉन्शियस मन, सबकॉन्शियस मन आणि अनकॉन्शियस मन, आपल्या मनाचे हे तीन प्रकारचे स्तर आहेत असं सिग्मंड फ्रॉइड यांनी सांगितलं. म्हणून जो गट हा त्यांनी सांगितला तो म्हणजे मनोविश्लेषण शास्त्र. साधारण 100 अशा वर्षांपूर्वी सायकोलॉजीच्या फील्डला खऱ्या अर्थानं जी एक एक प्रकारे पब्लिसिटी मिळाली ती सिग्मंड फ्रॉइड यांच्यामुळे. आता दुसरा मुद्दा म्हणजे पुढचा मुद्दा तो झाला गेस्टॉल्टचा. आता पटकन मला सांगा, ही जी पुढची ओळ एक दाखवी ती ओळ वाचून तुम्हाला काय दिसतंय किंवा काय जाणवतंय. ठीक आहे, ती ही ओळ, हे जे इथे दिसतंय पांढऱ्या ब्रॅकेटमध्ये, काय वाचताय तुम्ही पटकन सांगा. गॉड इज बर. आता हा नो व्हेअर
आणि नाव हिअर. जसं दाखव तसं बघितलं जातं. काल जो भाग आपण बघितला होता की मीडिया नेमकं कसं काम करतंय आणि मीडियाचा आणि सायकोलॉजीचा काय संबंध आहे, तर तो म्हणजे परसेप्शन, ह्युमन एलिमेंट आणि कॉग्निशन. काही जण जसा त्यांचा विचार, अर्थात हे फक्त एक्झाम्पल म्हणून आहे, पण गॉड इज नोव्हेअर असं पण वाचू शकतो आणि नाव हिअर असं पण वाचू शकतो. जे सोप्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो की जशी दृष्टी तशी सृष्टी, जसं आपण बघू तसं दिसतं, आणि दुसरं जसं दाखवू तसं ते दिसतं. ते दाखवणं आणि बघणं ह्या दोन गोष्टी हे मीडियामध्ये येतात. त्यांचा जो परिणाम आपल्या मनावर होतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती आपल्याला घ्यावीशी वाटते किंवा तीच गोष्ट आपल्याला परत परत बघावीशी वाटते, कारण तेवढ्या त्या इफेक्टिव्हली, क्रिएटिव्हली टेक्नॉलॉजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून ते दाखवली. त्या त्या काळामध्ये त्या त्या गोष्टी कशा महत्वाच्या. आता पूर्वीच्या काळी ते ब्लॅक अँड व्हाईट असे पिक्चर बघण्यामध्ये सुद्धा लोकांना खूप इंटरेस्ट होता, आवडीनं बघायचं ते तेव्हा. आता जर का ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर बघायचं म्हटलं तर आपल्याला काही म्हणजे बोरच होणार ते. आता बाहुबली आपल्याला भले एका मर्यादेला आपल्याला पटतं की हे असं खरं नाहीये, पण ते बघायला किती छान दिसतं. कसा तो सेट उभारला आहे, ते कसं डिझाईन केली होती, इतकी मोठी ती नदी, ते असे दोन दोन हत्ती असे दारावरती, एवढा मोठा राज दरबार, आणि मग ते छानपैकी सिंहासन, आणि इतकं मोठे ती फायटिंग वगैरे. मीडिया, इट्स ऑल अबाउट मीडिया विच वर्क्स ऑन अवर परसेप्शन. प्रोडक्टचं डिझायनिंग कसं करायला पाहिजे की जेणेकरून समोरच्या गटाला ती गोष्ट आवडेल, पटेल, रुचेल, घ्यावीशी वाटेल. काही गोष्टी का बरं अशा दाखवल्या जातात की त्या गोष्टींविषयी आपल्या मनात एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होते. त्या सगळ्या गोष्टी ह्या बायो सोशल म्हणजे मनोसामाजिक, जैव मनोसामाजिक, सांस्कृतिक, त्या त्या कल्चरमध्ये त्या त्या गोष्टी. रंगांचा वापर कसा केला जातो अगदी मीडियामध्ये, त्याला पण अर्थ आहे. हिरवा रंग असेल तर काय, ठीक आहे, केशरी रंग असेल तर काय, किंवा निळा रंग असेल तर काय. त्या त्या गोष्टींशी म्हणजे जे काही वैशिष्ट्य एक एक आहेत, ती त्या त्या कलर मध्ये जर का प्रेझेंट केली तर त्या त्या गटाला ते अधिक अपिलिंग वाटतं. तर हे फार सुरुवातीपासून हे चालू आहे. आता ह्यातला आणखीन एक भाग असा, शाळेमध्ये बहुतेक तुमच्यापैकी अनेकांनी तो एक्सपेरिमेंट केला असेल किंवा इव्हन ॲज अ पार्ट ऑफ फन ऑल्सो, लाईक ओके, am I visible to you? Okay, yes. So फॉर एक्झाम्पल, आता लॉकडाऊन मध्ये हा भाग हा घरी पण करून बघा, म्हणजे मीडिया आणि सायकोलॉजी हे रिलेशन ऍज अ प्रिन्सिपल म्हणून आणखीन जास्त क्लिअर होईल. तो एक पुठ्ठा घ्यायचा, त्या पुठ्ठ्याला एका बाजूनी पिंजरा काढायचा, अशा फक्त रेषा काढा, आणि दुसऱ्या बाजूला एखादा माणूस असेल, एखादा पक्षी असेल किंवा काही आणखी. एका बाजूला पिंजरा, एका बाजूला तो पक्षी. त्या पुठ्ठ्याला मध्ये होल करायचं, एक दोरा बांधायचा आणि भरपूर पिळी द्यायचा, ते एकदम जो अगदी व्यवस्थित पूर्ण ते फिरवायचं, आणि मग तो सोडून द्यायचं. ते इतकं जोर जोरात फिरेल की, आणि मग शेवटी आपल्याला असा भास होतो की हा पक्षी या पिंजऱ्यात आहे. असं केलंय कधी शाळेमध्ये एक्सपेरिमेंट म्हणून किंवा ऍज अ पार्ट ऑफ फन? केलंय. हे कोणतं प्रिन्सिपल आहे माहिती, याला दृष्टी संवेदनाचं तत्व असं म्हणतात. आणि काय तत्व आहे हे, जेव्हा दोन चित्र, दोन गोष्टी एका सेकंदाचा 10वा भाग, इतका विचार करा, 1/10 ऑफ सेकंड, एका सेकंदाचा सुद्धा, एका सेकंदाचं जर का 10 भाग केले, तितक्या
कमी वेळात जर का दोन चित्र सारखी सारखी आपल्या डोळ्यासमोर आली तर ती दोन चित्र ही वेगळी नाही, ती एकच आहे असा आपल्याला भास होतो. दृष्टी संवेदनाचं हे तत्व गेस्टॉल्ट सायकोलॉजीने 1940-45 मध्ये सगळ्यात पहिले अभ्यासलं, की कसे आपल्याला ते भास होतात किंवा आपल्याला वाटतं अरे हे सगळं एकत्रच आहे. आणि तीच टेक्नॉलॉजी आता सुद्धा फिल्म्स, ऍडव्हर्टिजमेंट, सिरियल्स, न्यूज सगळ्यामध्ये हेच प्रिन्सिपल हे फॉलो होतं. तर म्हणून आज आपण म्हणजे रिलेशन जेव्हा आपल्याला बघायचं आहे, मीडिया आणि सायकोलॉजी अनइझी रिलेशनशिप नेमकं काय आहे, तर ते बघताना पहिले आपल्याला थोडा एक मानसशास्त्राचा इतिहास सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. शारीरिक त्याचा आई वडिलांचे एकूण जसे संस्कार सवयी असतील तेच मग पुढे कंटिन्यू होतं. आपली स्वतःची मानसिक ठेवण एक असते, ज्या समाजामध्ये आपण वावरत असतो त्या समाजाचाही आपल्या मनावरती कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असा परिणाम हा होत असतो. आणि अर्थात ते कल्चरल असते. अजून काय काय आहे तर हळूहळू म्हणजे जसं ते मानसशास्त्राच्या एक एक गोष्टी यापुढे सरकत गेल्या तेव्हा लर्निंग थेरीज मध्ये या गोष्टी इन डिटेल आपण बघणार आहोत. आपला सिलेबस सुद्धा काही अंशी या मानसशास्त्राच्या इतिहासावरतीच आधारित आहे. लर्निंग थेरीज म्हणजे ज्याचा उल्लेख परवा केला होता की क्लासिकल कंडिशनिंग, ऑपरेंट कंडिशनिंग, ऑब्झर्वेशनल लर्निंग. क्लासिकल म्हणजे अभिजात अभिसंधान. कारक काय केलं की मला काय मिळतं, चांगली न्यूज दिली की माझं चांगलं कौतुक होतं, पण जर इतकी इंटरेस्टिंग न्यूज जर का नसेल तर मग मला काही प्रमोशन मिळत नाही. माझ्या कोणत्या वर्तनाला काय प्रतिसाद मिळतो हे कारक अभिसंधानातून आपल्याला समजतं. आणि निरीक्षणात्मक अध्ययन जसं आपण बघू तेच आपण फॉलो करतो. तर तो सगळा भाग काय आहे तो सगळा मानसशास्त्रज्ञांनी सांगितला. व त्याच्यानंतर आपल्या गरजांवरून आपलं मन तयार होत असतं. रोटी कपडा मकान ही एक अगदी बेसिक अशी गरज, अन्न वस्त्र निवारा. न्यूज कुठल्या कव्हर होतात की जिथे बेसिक नीड्स बद्दल जास्त काही असेल ते. ऑक्सिजन हल्ली फार अर्थात आधीपासून आहेच तसा एक महत्वाचा. कालची एक अगदी दुर्दैवी घटना आपल्याच नाशिक मधली आहे अनफॉर्च्युनेटली. सेफ्टी तोही एक भाग आहे. तर मानवतावाद माणसाकडे माणूस म्हणून जर आपण बघितलं तर आपल्याला त्या माणसाचं मन खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सखोलपणे इन डीपली we will be able to understand if we are able to perceive human being as a human being itself. We are not only a machine की ऑन केलं तर ऑन होणार आणि ऑफ केलं तर ऑफ होणार. फक्त सवयींवरतीच आपलं मन किंवा त्या मनाची रचना ही ठरत असते असं नाही. अँड इव्हन मला राग येतो रे आता माझी सटकली. काही न्यूज बघून आपल्याला राग येतो, काही सिरियल्स बघून आपल्याला आपल्या घरात बसून राग येतो. मीडिया कशा पद्धतीने त्या गोष्टी दाखवते, पोर्ट्रे करते, इवन इफ इट इज अ प्रिंट मीडिया, ते वर्ड्स असे असतात की काही लेख वाचून सुद्धा आपल्याला एकदम चेप येतो की अरे असं कसं झालं, आपण हे करायला हवं. म्हणजे पुन्हा काल जो भाग आपण बघितला होता की मीडिया इट वर्क्स ऑन ह्युमन कंपोनंट्स, परसेप्शन अँड इवन कॉग्निशन. नाशिकची नाचक्की झाली, राग आला. न्यूज बघून ते अँकर जसं ते रीड करतात, ते जसं ते एकेका गोष्टींचे उच्चार किंवा प्रोनाउन्सिएशन दॅट अफेक्ट्स अँड दॅट ट्रिगर्स अर इमोशन्स. इतर लोक काय आणि कसा विचार करतायत, काय संबंध आहे कोणाचा कसा, तेही सगळं एक एक आपल्याला हे समजतं इथे. मग हा सगळा भाग झाला म्हणजे बोधात्मक वाद. नेहमी केवळ आणि केवळ माणसाकडे माणूस बघून सगळींचाच विचार करूनच सगळं काही होतं असंही नाही. तर बोधात्मक वाद आपण विचार कसे करतोय, आपल्या
आपल्याला आपल्या विचारांची सवय कशी लागते तोही एक भाग, आणि याच्यापेक्षा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अस्तित्ववादी मानसशास्त्र. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या छळ छावण्या किंवा नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये विक्टर फ्रँकेल हे स्वतः सफरत होते. ते सगळं अर्थाच्या शोधात नावाचं पुस्तक आहे. तुम्ही सगळे मीडिया सायकोलॉजीचे स्टुडंट आहात. खूप छोटं पुस्तक आहे ते, अगदी मोठं आहे अशातला काही भाग नाही. अर्थाच्या शोधात हे मराठीतलं पुस्तक आहे आणि सर्च फॉर मीनिंग हे ओरिजिनल इंग्लिश बुक आहे. हे PDF मध्ये आहे. जर का तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर मला ते व्हॉट्सअपवरती पिंग करा, मी पाठवतो ते. Man is having ability to search for meaning even in suffering. कितीही प्रतिकूल अशी परिस्थिती असली तरीही आपण आपल्या जीवनाला अर्थ शोधू शकतो, अर्थ देऊ शकतो. आणि जर का आपण आपल्या जीवनातला अर्थ शोधू शकत असू तरच आपण अधिक आनंदाने आणि समाधानाने जगू शकतो. का बरं बाबा आमटे सगळं सोडून तिकडे गेले इतक्या लांब, की काही तिथे कोणी पैसे द्यायला नाही, काही कोणी आपलं कौतुक करायला नाही आणि काही नाही. काय त्यांनी अर्थ बघितला आणि मग ते केलं? अशा पण न्यूज, अशाही गोष्टी जेव्हा मीडियामध्ये दाखवल्या जातात तेव्हा सुद्धा खऱ्या अर्थानं ते समाजासाठी खूप चांगलं माध्यम म्हणून हे माध्यमांचा उपयोग होत असतो. मग असं सगळं असताना सायकोलॉजीचे मेन नेमके गोल्स असे काय आहेत, तर ते म्हणजे हे चार. एम्स अँड गोल्स ऑर ऑब्जेक्टिव्ह ऑफ सायकोलॉजी आर लाईक दिस 4. सो आधी आपण सायकोलॉजीचे गोल्स हे डिस्कस करू आणि मग नंतर मीडियाचे जे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण डिस्कस करू. होते क्लिअर इथपर्यंत? फॉलो होत आहे? ओके ओके राईट. सो फर्स्ट थिंग इज अबाउट वर्णन करणं, डिस्क्रिप्शन. काय नेमकं होतंय, काय झालेलं आहे, काय घटना आहे, कोण कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे किंवा आणखीन कोणाकोणाचा संबंध आहे. इधर मग तो प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे असेल किंवा आणखीन काय. जे काही होत असेल माणसाच्या वर्तनाचं सखोलपणे वर्णन करणं. डिस्क्राईब द पर्सन्स बिहेवियर in detail, because detailing it is most important in psychology. Apart from that, observation is having immense importance. हे निरीक्षणाला आपल्या मानसशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. काय बघतोय, कसं बघतोय, जे बघतोय त्याचं आपण कितपत वर्णन करू शकतोय. आर वी एबल टू अंडरस्टँड, ऑब्झर्व, अंडरस्टँड अँड इवन टेल अदर्स. जे बघितलंय ते आपण इतरांना सहजपणे सांगू शकतोय का, हा भाग फार महत्वाचा आहे. मीडिया कोणत्या गोष्टी आणि कशा डिस्क्राईब करताय, सगळे डिटेल्स कव्हर होत आहेत की त्यातले काही डिटेल्स हे मिस आउट होतात आणि फक्त सिलेक्टेड अशा गोष्टींवरतीच आपण खूप काहीतरी ओव्हरली एम्फोसिस करतोय किंवा जास्त भर देतोय. सो ऑब्झर्वेशन अँड इव्हन नोटिंग, जे काही आपण निरीक्षण करतोय त्याच्या नोंदी घेणं हे फार महत्वाचं. सेकंड थिंग इज अबाउट स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन. का बरं असं होत आहे, व्हाय इट इज हॅपनिंग, व्हाय द पर्सन इज बिहेविंग इन सो वियर्ड मॅनर. माणूस विचित्र वागतो इतका आपण म्हणतो. सर्वसामान्य माणसं फक्त लेबल लावतात. हा चिडतो, तो भांडतो, ओरडतो, हा शांत आहे, तो गप्पा आहे, तो मदत करतो, अमुक तमुक. पण का बरं तसं करतो याच्याकडे अनेकदा आपण सर्वसामान्य माणसं लक्ष देत नाही. सो why it is happening, finding explanations for behavior. जे कुठलं वर्तन आहे ते वर्तन समजून घेणं की का बरं तसं.
आणि मग जर आता आपल्याला समजलेलं स्पष्ट हे झालेलं आहे, तर मग इथून पुढे काय होईल, काय होऊ शकतं, हा अंदाज आपण व्यक्त करू शकतोय का? जर तो व्यक्त करू शकत असो, तर मग आणखीन चांगलं असतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्र नक्की मदत करेल. आणि चौथं म्हणजे कंट्रोल, नियंत्रण करणं. जर अयोग्य, अनपेक्षित आणि अनावश्यक असं जर काही चुकीचं वर्तन असेल आणि जर आपल्याला समजत असेल की इथून पुढे हे असं असं होणार, मग वेळीच त्याच्यावर नियंत्रण आणणं हे चौथं होईल. आता यातले एक दोन एक्झाम्पल्स एक मी सांगतो आणि मग नंतर जर तुम्ही सांगितले तर आणखीन आवडेल मला. तर नाऊ फॉर एक्झाम्पल, अर्थात आता सगळं बंद वगैरे आहे, पण आपल्याकडे सिटी सेंटर मॉल आहे किंवा बिग बाजार आहे किंवा आणखीन कुठे एका कोपऱ्यात एका बाजूला जाऊन जर आपण उभं राहिलो आणि फक्त बघितलं, बिग बाजारमध्ये किंवा सिटी सेंटर मॉलमध्ये कोणकोणती लोक कधी कधी आणि कशी कशी येतात. आता कसे कसे म्हणजे काय, तर त्यांचं ड्रेसिंग स्टाईल कसं आहे, ते काय खरेदी करतात, ते कशा प्रकारे खरेदी करतात, ते कोणत्या ब्रँडच्या गोष्टी खरेदी करतात, हे सगळं आपण निरीक्षण करणं आणि त्याची नोंद घेणं. ट्रॅडिशनल कपडे घालून येणारी माणसं किती आहे, जीन्स शर्ट पॅन्ट वगैरे घालून येणारे असे किती, आणि आणखीन जे काही त्यातले मॉडर्न आहेत, म्हणजे काय स्कर्ट असेल, 3/4 असेल किंवा बरमुडा असेल किंवा काही आणखी वेगवेगळं, ते घालून येणारे किती आहेत. तर मागच्या 2 महिने 3 महिने किंवा 1 वर्ष जर आपण या गोष्टींचं निरीक्षण करतोय, का बरं लोक रेग्युलर अशा दुकानांपेक्षा हे मॉलमध्ये हल्ली जास्त जातात असं वर्णन आपण केलं. काय कारण आहे त्याच्या मागचं? त्याच्या कारण नंबर एक की एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या गोष्टी मिळतात. मग कपडे पण आहे किंवा किराणा मालाचं दुकान आहे किंवा खाण्याच्या गोष्टी आहेत किंवा आणखी बाकीच्या गोष्टी, हे एक कारण झालं. आणखीन दुसरं काय, तर ते काहीतरी नाविन्यपूर्णतेनं आहे. त्याच्या ठिकाणी चांगलं चांगलं असं म्युझिक असतं किंवा परफ्युम्स वगैरे असतात. अच्छा, डिस्काउंट असतात, काही ऑफर्स असतात, अशा सगळ्या गोष्टी रेग्युलर दुकानांमध्ये काही नसतात आणि म्हणून येतात. लोकांचा इन्कम पार्ट किंवा जे फॅशनेबल अशी लाईफस्टाईल आहे आधीपेक्षा ती आता बदललेली आहे, ती वाढलेली आहे आणि म्हणून ते मॉलमध्ये जास्त जातात. स्पष्टीकरण आता आपण देऊ शकतो की का बरं लोक मॉलमध्ये येतात जास्त पद्धतीने. मग इथून पुढे साधारण पुढच्या 10 वर्षात किंवा 5 वर्षात मग नाशकामध्ये आणखीन किती असे मॉल्स असतील, मग छोटे मॉल असतील का मोठे मॉल असतील किंवा त्यांचं बजेट किंवा एरियामध्ये कोणत्या एरियात आणखीन 2-3 मॉल होण्यासारखे आहेत किंवा कुठे मॉल बांधले तर आणखीन चांगलं होईल वगैरे वगैरे. पूर्वकथा आणि मग नियंत्रण. मग काय बरं करता येईल आपल्याला किंवा याच्यावरती काय उपाय आहे, किंवा जर एखादी गोष्ट चांगली असेल तर ती गोष्ट आणखीन डेव्हलप होण्यासाठी आपण काय करू शकतो, तो सगळा भाग झाला नियंत्रणाचा. आधीचं ड्रेसिंग स्टाईल कसं होतं, मागच्या 4-5 वर्षात ते कसं बदललंय, इथून पुढचं ड्रेसिंग स्टाईल किंवा ड्रेसिंग पॅटर्न कसा असेल, आणि मग अकॉर्डिंगली तो आपल्याला कंट्रोल करायचा आहे, आपल्याला कंटिन्यू करायचं आहे की काही आणखी, मग मग त्याच्यासाठी आपण आवश्यक ती पावलं उचलू शकतो. समजताय, होतंय फॉलो सगळ्यांना? ओके. एक एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल असं कुठलं जे ह्या 4 गोष्टींमध्ये बसेल असं? कुठलंही एक एक्झाम्पल. कसं कसं? बरोबर. हा. गोल्स ऑफ मीडिया सायकोलॉजी कुठे काम करतंय आणि कशा पद्धतीनं ते काम करतं? सगळ्यात पहिलं जे गोल आहे ते म्हणजे, आता दिसतंय हे करेक्ट? ओके. द फर्स्ट गोल, first aim objective of media psychology is
to make us understand that experience of media technology, it differs by individual, society, culture and context. वैयक्तिक अशा पातळीवर, सामाजिकतेच्या पातळीवरती, संस्कृतीच्या पातळीवरती आणि त्या त्या संदर्भांनुसार सुद्धा माध्यम, त्या त्या माध्यमांमधली तंत्र जी आहेत त्यांचा परिणाम आणि त्यांचा संबंध, तो अनुभव व्यक्तिपरत्वे, समाजपरत्वे, संस्कृतीनुसार तो कसा बदलत जातो हे समजून घेणं, हे एक मुख्य गोल आहे. टू अंडरस्टँड की का बरं मीडियाचा अभ्यास आपण करायचा, कारण त्या त्या माध्यमांचा त्या त्या व्यक्तीवर, त्या त्या समाजावरती वेगवेगळ्या पद्धतीनं परिणाम होतो. स्कर्ट्स घालून काही चार गोष्टी करणं हे जर का वेस्टर्न अशा मीडियामध्ये जर आपण दाखवलं किंवा बघितलं तर इतकं वेगळं नाही वाटणार. आपल्याकडे थोडंसं वेगळं वाटेल, खूप नाही पण थोडंसं. आणि स्कर्ट्स घालून हिंडणं फिरणं वगैरे जे काही आहे ते जर का आपण अगदी ग्रामीण भागामध्ये जर का दाखवलं तर त्याचे परिणाम एकदम वेगळे होणार. कसं दाखवतोय, कुठल्या संदर्भाने दाखवतोय, कशासाठी दाखवतोय, माध्यमांचा आणि मानसशास्त्राचा संबंध काय आहे, कसा आहे, ते सगळं आपल्याला तिथे समजतं. म्हणून हा एक अत्यंत महत्वाचं असं उद्दिष्ट हे आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मीडिया. सेकंड थिंग इज अबाउट टू फिगर आउट हाऊ द इंटरॅक्शन्स म्हणजे संबंध, थोडक्यात ते कसे आहेत. आपली लेक्चरची वेळ 9:15 आहे, तर शक्यतो किंवा एक आग्रह असा करतो की 9:15 किंवा 9:20 पर्यंतच हे जॉईन जर का झालं तर आणखीन चांगलं. अदरवाईज मग ती लिंक जी आहे ना ती थोडीशी डिस्टर्ब होते, मग ते परत मिनिमाइज करा आणि मग तिथून जाऊन ऍड करायचं, ऍडमिट करायचं वगैरे. म्हणून सेकंड फॅक्टर, सेकंड एम ऑब्जेक्टिव्ह ऑफ मी. ओके ओके, हरकत नाही, होऊ शकतं एखाद दुसऱ्या दिवशी काहीतरी मागे पुढे उशीर वगैरे होणार, खरं. सो सेकंड एम, आणखीन दुसरं उद्दिष्ट काय आहे मीडिया सायकोलॉजीचं, ते म्हणजे टू फिगर आउट हाऊ द इंटरॅक्शन्स अमंग इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स, सोसायटी अँड टेक्नॉलॉजी, एकमेकांमध्ये आपण कसे बोलतोय, त्याचा आणि मीडियाचा किंवा उलटा सुद्धा मीडियाचा आणि आपला एकमेकांमधला संवाद हा कसा आहे. असे अनेक ग्रुप्स आहेत की ज्या ग्रुप्सवरती हे पॉलिटिकल डिबेट्स असे चालू असतात. असे काही 4-5 जण असतात की ते एका पार्टीला सपोर्ट करतात, आणखीन दुसरे 4-5 जण असतात ते आणखीन वेगळ्या पार्टीला सपोर्ट करणारे असतात, आणि ते त्या व्हॉट्सअपवरती किंवा ट्विटरवरती, FB वरती मग काहीतरी पोस्ट हे शेअर करणार. म्हणजे आपल्यामधला संवाद तो आपल्यातला न राहता तो त्या माध्यमांच्या माध्यमातून होत असतो. टू फिगर आउट हाऊ द इंटरॅक्शन्स अमंग इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स, सोसायटी, इव्हन टेक्नॉलॉजी इट टेक्स प्लेस, की जेणेकरून जर आपल्याला आपले एकमेकांमधल्या आवडी निवडी ह्या सगळ्या गोष्टी जर का समजत असतील, तसंच ज्या समूहामध्ये आपण राहतो, ज्या समाजामध्ये आपण वावरत असतो, तो परिणाम एक एक कसा, आणि मग इव्हन त्याच्यासाठी हे तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला कसा करता येतो. आता का हल्ली अनेकांचं असं तुम्ही बघितलं असेल की रेमडेसिवीर असेल, बेड असेल, ICU, ऑक्सिजन किंवा प्लाझ्मा टेक्नॉलॉजी हवं असेल, फोन केला की लगेच मिळालं, रेफरन्स तरी मिळाले किंवा कॉन्टॅक्ट मिळाले, मग व्हॉट्सअप आहे, मग ती लिस्ट आहे, एक स्टेटस अपलोड केला की आपला स्टेटस बघणारे जे कोणी 100 किंवा 200 जण आहे, मग त्या 200 लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते की कोणाला बेड हवा आहे किंवा काय नेमका कॉन्टॅक्ट नंबर आहे. किंवा आता पुन्हा ही पण टेक्नॉलॉजी की एक वेबसाईट आहे, सो त्याच्यावरती सगळं समजतं
एका क्लिकवर समजतं की आज कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती ऑक्सिजनचे बेड आहे, आयसीयूचे बेड किती आहे किंवा वॅकंट किती आहेत आणि किती नाही. टेक्नॉलॉजी, मीडिया. So, to figure out how the interactions among individuals, groups, society and technology it take place, की जेणेकरून मीडिया कॅन बी यूज इन द मोस्ट पॉझिटिव्ह अँड प्रोडक्टिव्ह वे. हे खरं उद्दिष्ट आहे, कारण ही टेक्नॉलॉजी आहे हे फक्त माध्यम आहे, हे सर्वस्व नाही. ह्या मीडियाचा निगेटिव्ह यूज पण होतो. सव्वीस अकराचा जो काही एक टेररिस्ट अटॅक जो झाला, तो अटॅक आणखीन 3 दिवस का बरं असा वाढला किंवा चालला? कारण हे निगेटिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड निगेटिव्ह यूज ऑफ मीडिया. जे काही होत होतं तिथे ते आपल्याकडच्या सगळे हे मीडिया लाईव्हली पूर्ण 3 दिवस दाखवत होते आणि आपले न्यूज चॅनल बघून ते जे कोणी इन्चार्ज ऑफ टेररिस्ट असतील ते मग त्यांना फोनवरती तिथे पुन्हा हॉटेल ताजमध्ये फोन करून सांगत होते की इथे आणखीन 20 माणसं आहेत, तिथे आणखीन 30 माणसं आहेत किंवा इथून पोलीस येत आहेत, तिथून ती आर्मी येते, मग हे एस्केप करा. म्हणजे आपणच आपलेच कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढवले होते त्यावेळेस. हेच सिक्युरिटीच्या बाबतीत पण आहे आणि हेच आर्मी इंटेलिजन्सच्या बाबतीत पण आहे. जरी सगळी माहिती मिळाली तरी ती लगेच इतक्या इमिजिएटली पब्लिक करणं किंवा न करणं हा विवेक हा सेन्स आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. सो म्हणून सकारात्मक यूज आपण कसा करू शकतो. आणि दुसरा एक भाग तुम्ही आणखीन अनुभवला असेल. सुरुवातीला मागच्या वर्षी काय होत होतं, फक्त आणि फक्त तो नवीन पेशंट किती किंवा नवीन पेशंट किती आणि मग किती वाढले किंवा कुठे किती पसरले हाच भाग जास्त दाखवत होते. पण मग हळूहळू हळू बरे झालेले पेशंट ही पण एक नवीन न्यूज यायला लागली. 100 जण नवीन ऍड झालेत, पण हो 60 जण आज बरे झाले. मग ते थोडं आणि ती एकंदर एक म्हणजे काही भीती आहे, ती भीती थोडीशी कमी झाली की ठीक आहे, बरं होऊ शकतो आपण या आजारातून. सकारात्मक वापर आपल्याला या माध्यमांचा कसा करता येईल, सकारात्मक अशा भावना आपण कशा निर्माण करू शकतो या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, तो भाग आहे. तिसरं जे एम किंवा उद्दिष्ट आहे मीडिया सायकोलॉजीचं ते म्हणजे टू अंडरस्टँड हाऊ द मीडिया कॅन बी यूज for education, developing skills, building relationships, and serving social justice and building the nation. रिलेशनशिपचं तर एक बेसिक एक्झाम्पल म्हणजे आपले आई वडील किंवा काही वेळेस अगदी कदाचित आजी आजोबांना सुद्धा जर आता तो फोन हँडल करता येत असेल तर त्यांना त्यांच्या शाळेचे ग्रुप्स आता मिळाले जे आधी कॉन्टॅक्ट नव्हते. आपल्याला खूप सोपं आहे हे कनेक्ट करणं. पण ती 1970ची बॅच, 1960 मधली बॅच, 1975 मधली ती बॅच, आता त्यांचं ते फोनवरती रियुनियन वाला ग्रुप झाला. तो टेक्नॉलॉजीमुळे किंवा मीडियामुळे जवळ आलो आपण. शिक्षणाचं तर येस वी ऑल आर हॅव्हिंग. हे पण टेक्नॉलॉजी आहे की आणखीन इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह किंवा मिनिंगफुल कसे पीपीटी आपण कसे डिझाईन करू शकतो, व्हिडिओ कसे तयार करू शकतो, ते सेंड कसे करू शकतो, अपलोड करणं, शेअरिंग. इट इज अ व्हेरी हेल्दी, इफेक्टिव्ह, अप्रोप्रिएट, स्ट्रक्चर्ड वे, स्ट्रक्चर्ड यूज ऑफ मीडिया सायकोलॉजी. स्किल्स आपल्याला कशा डेव्हलप करायच्या आहेत. तर कित्येकांनी ते युट्यूबचे हे व्हिडिओ बघून मग कुकिंग असेल किंवा शिवणकाम असेल किंवा गार्डनिंग असेल बऱ्याचशा गोष्टी ह्या लॉकडाऊनमध्ये युट्यूबचे व्हिडिओ बघून ते शिकले आणि काहींनी पुन्हा ते बघून ते शिकून स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले आणि आता ते एक 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 असे डेव्हलप होतात. टेक्नॉलॉजी, मीडिया यूज, स्किल्स, रिलेशनशिप बद्दल डिस्कस करा आणि इव्हन सर्विंग सोशल जस्टिस. जर कुठे काही इनजस्टिस होत असेल एका क्लिक वरती सगळ्यांना अवेअर झाले की कुठे काय प्लस मायनस होत आहे. This is and this has to be the appropriate and healthy use of media with reference to psychology. कन्स्ट्रक्टिव्ह किंवा रचनात्मक काय करता येईल
उगाचच काहीतरी कोणीतरी एक जण कोणाला फक्त असं म्हणतं की मी तुला बघून घेईन आणि सारखी ब्रेकिंग न्यूज म्हणून तेच दाखवलं जातं. हे कसं बोलले, हे कसं बोलले, बघा पुन्हा एकदा, बघा पुन्हा एकदा. तर 5 वेळेस तो माणूस तेच, 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 तेच बोलत असतो. ते बघून ऐकून आपल्याला इथे इरिटेट होतं की अरे बाबा नको जाऊ दे, ही चॅनल नको आपण दुसरी चॅनल बघू. तो भाग. आणि चौथा, फोर्थ एम और फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू कंडक्ट रिसर्च. सायकोलॉजीमध्ये सुद्धा आहे, सायन्समध्ये पण आहे किंवा प्रत्येक एका फील्डमध्ये संशोधन करणं हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे उद्दिष्ट आहे. आणखीन चांगलं काय करू शकतो, कोणत्या गोष्टीचा कसा आणखीन चांगला परिणाम होईल, आणखीन लवकर परिणाम होईल अशा गोष्टी कोणत्या, हे शोधून काढणं, हे तपासून बघणं, त्याविषयी संशोधन करणं. रिसर्च, सर्चिंग द सेम थिंग अगेन इन अ डिफरंट वे इज व्हॉट इज रिसर्च. संशोधन, ते शोधत राहणं, आणखीन त्याच्यावरती काम करत राहणं. टू फाइंड आउट द रिलेटेड इश्यूज, आणखीन संबंधित अशा कोणत्या गोष्टी आहेत. मग किंमत कशी दाखवायची, मग ते छोटे दाखवायचे का मोठे दाखवायचे, अंडरलाईन करायचं का नाही करायचं, मग ते त्याच्यासोबत व्हिडिओ असेल तर इफेक्टिव्ह होईल का, असं विदाऊट व्हिडिओ असेल तर इफेक्टिव्ह होईल, अट्रॅक्टिव्ह काय असेल, कधी असेल. आणखी वेगवेगळ्या सोप्या चांगल्या कल्पक गोष्टी इनोव्हेटिव्हली किंवा क्रिएटिव्हली काय बरं ऍड करता येईल. टू फोकसेस ऑन बोथ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑफ मीडिया. काय केलं की चुकतंय हे समजणं हा सुद्धा संशोधनाचाच भाग आहे. जर ते समजलं तर आपण ते पुढे टाळू शकतो किंवा कॅन्सल करू शकतो. मीडियाचे हे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतात ते समजून घेणं तेवढंच हे महत्वाचं आहे. तर म्हणून ही चार हे एम्स ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण ध्येय म्हणू, उद्दिष्ट म्हणू, मीडिया सायकोलॉजीचा जो भाग आहे ते हे चार आहेत. समजते तुम्हाला, फॉलो होत आहे? ओके. मग आता मला 2 एक्झाम्पल्स देऊ शकाल